Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. वन विभागाने पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ. 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप. खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित. सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. देशात सर्व धर्म समभाव कुठे आहे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ. हा संकुचितपणा देशाला, धर्माला परवडणारा नाही. संजय राऊतांची टीका. मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका. जयंत पाटील परिपक्व नेते, त्यांचा अंदाज सांगणं कठीण. जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट. AI पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी. पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील आणि शरद पवार प्रथमच एकत्र. जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेसे वाटतात, हे कौतुकास्पद. सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार. या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं, हे शोधण्याची गरज. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. देशभरात धुळवडीचा उत्साह. रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी. कोकणामध्ये शिमगोत्सवाची सुरुवात. राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह. राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी. तर मुंबई, ठाण्यामध्ये कलाकारही होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. होळी, धुलीवंदन, रमजानच्या निमित्तानं मुंबईसह पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त. नाकाबंदी करत पोलिसांची मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई. त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात BSF जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह. तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ. उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असेल. पुणे जिल्हा परिषदेमधील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. कंत्राटदारांची केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून परतण्याचा मार्ग मोकळा. एलॉन मस्क यांचे अंतराळ यान आज झेपावणार. क्रू 10 मिशनचं संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार. Cancer Healer Center, a new beginning.